नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. घरातील झाडू लादी करण्यासाठी असलेला रोबोट कधी तुम्ही पाहिलाय? नाही पाहिला असेल तर हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अशी आम्हा बायकांना खूपच कामं करावी लागतात, त्यामुळे एक काम घरातलं कमी करण्यासाठी मी मागवलेला आहे रोबोट. आणि हा रोबोट कसा आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर चला मग कुरिअर ओपन करूया. कामाची गोष्ट आलेली आहे आणि मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा रोबोट आहे आणि त्याचं काय काय फंक्शनॅलिटी आहे आणि आपण ते वापरून पण बघणार आहोत. ऑनलाईन एखादी वस्तू मागवली की त्याचे बॉक्सेस ओपन करणं म्हणजे सगळ्यात मोठं टास्क असतं. शिवाय ते बॉक्सेस आपल्याला जपून ठेवावे लागतात, कारण जर ती वस्तू खराब निघाली किंवा आपल्याला नाही आवडली तर रिटर्न देण्यासाठी हे बॉक्सेस पुन्हा वापरता येतात. सगळ्यात मोठा बॉक्स तर ह्या bolt.comचा आहे, कारण मी त्याच्यावरून हे सामान मागवलेलं आहे आणि त्यामध्ये रोबोटचे बॉक्सेस आहेत. रोबोरॉक कंपनीचा हा रोबोट मी मागवलेला आहे. खूप मस्त पॅकिंग यांनी केलेलं आहे. 2-3 बॉक्सच्या आतमध्ये हा रोबोट यांनी ठेवलेला आहे. फायनली हा रोबोरॉकचा शेवटचा बॉक्स मी ओपन केलेला आहे आणि आत्ता याच्यामध्ये ॲक्च्युली रोबोट आहे असं दिसतंय. तर आता या सगळ्या वस्तू मी एक बाहेर काढून ठेवते आणि हा रोबोरॉक नक्की कसा आहे, तो कसा वापरायचा, ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. रोबोरॉक नावाच्या ब्रँडचा रोबोरॉक Q8 Max असा हा रोबोट आहे आणि याची किंमत काय आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. बॉक्समध्ये ना आम्हाला हे एक मिळाले मॉइश्चर प्रूफ मॅट आहे ही, आणि त्यानंतर हा रोबोरॉक मशीन रोबोट होता. चार्जिंग डॉक आहे आणि चार्जिंगची केबल आहे आणि याच्यामध्ये प्रॉडक्ट मॅन्युअल आहे आणि मॉप क्लोथ आहे बघा, लादी पुसण्यासाठीचा क्लोथ सुद्धा यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. सही एकदम. आता मी हे मॅन्युअल वाचते आणि याला अटॅच करते सगळं आणि मग तुम्हाला सांगते की हा कसा आपण वापरणार आहोत ते. हे आहे डॉकिंग स्टेशन. याला ही वायर लावायची चार्जिंगची इथे बघा असं, आणि मग नंतर आपण त्याला हे करू शकतो. तर हे मी काढत नाही आहे, सगळ्यात ठेवते आहे नवीन म्हणून. आणि मग याला चार्जिंग लावायची आहे. आणि त्यानंतर आहे मॉपिंग क्लोथ यांनी हा दिलेला आहे, तो इथे कुठेतरी इन्स्टॉल करायचा आहे. बटन दिलेले आहेत बघा याच्या बाजूला सुद्धा बटन दिलेले आहेत. किती मायन्यूट एकदम काम केलेलं आहे. तसं हे लगेच इथे फिट झालं आणि मग आता याला आपण चालू करूया. त्यानंतर हा आहे इथे वॉटर टँक दिलेला यांनी. हे बघा हा वॉटर टँक आहे. याच्यात आपण पाणी भरायचं आणि मग आत टाकायचं, म्हणजे तो मॉपिंग सुद्धा करेल. हे बघा आतमध्ये लावते. आता मी सुद्धा पाणी वगैरे नाही टाकत आहे त्यामध्ये. आधी मला एकदा हा चालू करून बघायचं आहे की परफेक्ट फंक्शन करतोय की नाही. तर मी आता इथे QR कोड स्कॅन केलाय आणि इथे आता मी हे ॲप इन्स्टॉल करणार आहे. हे रोबोरॉक म्हणून जे ॲप आहे ते मी इन्स्टॉल करते आता. तर आता आपण याला चालू करूया. रोबोरॉकला मी आधी या डॉकिंग स्टेशन जवळ ठेवलेलं आहे. माझ्या मोबाईलमध्ये याचं ॲप आहे आणि त्याच्यावरून मी याला ऑपरेट करू शकते. सगळ्यात आधी तर या रोबोरॉकला आपल्या घरातल्या वायफाय सोबत आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जसं आपण याला इन्स्ट्रक्शन देऊ तसं तो घरभर फिरेल. आणि हा जो रोबोरॉक आहे तो स्वतः या डॉकिंग स्टेशनवरून निघतो, घर साफ करतो आणि पुन्हा या डॉकिंग स्टेशनवरती येतो. हा रोबोरॉक आता मी चालू केलेला आहे आणि मुद्दाम खाली सगळा कचरा टाकून ठेवलेला आहे, जेणेकरून मला समजेल की तो किती चांगल्या पद्धतीने साफ करतोय. रोबोरॉक स्वतःच इकडे तिकडे घरामध्ये फिरतो आणि तो त्याचं मॅपिंग सुद्धा करतो. तर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला त्याचा मॅप सुद्धा दिसतो आणि तुम्ही घरामध्ये कुठे कुठे त्याला ठेवायचं आहे ते ठरवू शकता. सोफ्याच्या खाली पण गेला बघा तो. आला बाहेर आला.
वाव. हा बघा, त्याने मॅप सुद्धा ॲप्लिकेशनमध्ये तयार केला आहे. मॅपिंग करून झाल्यानंतर सगळ्यात आधी तो सगळीकडे क्लिनिंग करून घेतो, धूळ साफ करतो आणि त्याच्यानंतर मग त्याचं मॉपिंगचं फंक्शन ऑन होतं आणि त्याच्यानंतर तो सगळीकडे त्या मॅपमध्ये सगळीकडे फिरून लादी पुसतो. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की सगळीकडे तुम्हाला लादीवरती पाणी दिसेल आमच्या. तर अतिशय चांगल्या पद्धतीने जे काही कचरा मी टाकला होता तो त्याने सग करून घेतला आणि आता मॉपिंग सुद्धा तो करत आहे. पूर्ण घर फिरून झाल्यानंतर तो स्वतःच त्याच्या डॉकवरती सुद्धा जातो. त्यामुळे डॉक नेहमीच तुम्हाला जागेवरती ठेवायला लागतं. आता मी हे डॉक हलवलेला आहे त्यामुळे तो जाऊन त्या डॉकला अटॅच होणार नाही, पण नेहमी तो युजुअली त्याच्या डॉकला जाऊन कनेक्ट होतो. Bol.com वरून हा रोबोरॉक मी मागवलेला आहे. ज्या दिवशी मी मागवलं तेव्हा त्याच्यावरती ऑफर होती, त्यामुळे हा 300 युरोला मला मिळालेला आहे. आत्ताच्या युरो प्राईजनुसार INR मध्ये म्हणजे रुपीजमध्ये याची किंमत 28,000पर्यंत जाते. यामध्ये खूप सारे व्हर्जन्स येतात, त्यामुळे तुम्हाला पूर्ण मॉपिंगची फंक्शनॅलिटी पाहिजे असेल तर त्याचं सुद्धा एक वेगळं व्हर्जन येतं. आफ्टर 1 month. तर मंडळी, गेले 1-1.5 महिना मी हा रोबो वापरलेला आहे आणि हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला या रोबोबद्दलच्या चांगल्या वाईट गोष्टी आता सांगते. कारण की अगदी आणला रोबोट, 1-2 दिवस वापरलात आणि तर तुम्हाला त्याच्या सगळ्यात चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी समजतात असं अजिबात नाहीये. त्यामुळे एवढा आम्ही वेळ घेतला आणि या रोबोचा नक्की आम्हाला काय फायदा झालाय, काय नुकसान झालंय ते मी आता तुम्हाला सांगणार. सगळ्यात आधी तर हा रोबो खूप महाग आहे. त्यातल्या त्यात याचं जे खूपच लोवेस्ट व्हर्जन होतं ते मी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा ऑफर होती, ते आम्ही घेतलंय. कारण की कधीच आम्ही आतापर्यंत रोबोट वापरलेला नव्हता. नेदरलँड्समध्ये अजिबातच कामाला बाई मिळत नाही. आम्ही दोघंही वर्किंग आहोत आणि आमचं हे जे घर आहे ते भाड्याचं घर आहे, त्यामुळे ते खूपच जपून वापरावं लागतं. रोजच्या रोज घर साफ करणं, ते पण इतकं मोठं, हे खरंच खूप टास्क आहे आपल्या इतर घरातली कामं करून सुद्धा. रिझन होतं की आम्ही हा रोबो आणला. या रोबोची आता काय खासियत आहे की घर क्लीन करण्यासाठी म्हणजे डस्ट वगैरे हा जो रोबो आहे तो अगदी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन क्लीन करतो. सो जिथे पण आपण म्हणू शकतो की धूळ आपल्याला साफ करायची, सतत कचरा काढावा लागतोय, तर त्यासाठी हा रोबोट खूपच चांगला आहे. दिवसातून 2दा-3दा सुद्धा तुम्ही त्याला लावू शकता आणि तो उत्तम प्रकारे घर साफ करतो. याचं फंक्शन आहे मॉपिंगचं. रोजच्या रोज जर तुम्ही याला 2दा दिवसातून लावलं तर तो चांगल्या प्रकारे लादी पुसू शकतो. पण जर तुम्ही त्याला आठवड्यातून एकदाच लावणार असाल तर मात्र तो मॉपिंगसाठी लावणार असाल तर मात्र तुम्हाला लादी तेवढी स्वच्छ दिसणार नाही. आता नेदरलँड्समध्ये वुडन फ्लोअर्स असतात तर त्यावरती सुद्धा हा बऱ्यापैकी चालतो. म्हणजे तो आपल्याकडच्या ज्या लाद्या फरशी असतात त्याच्यावरती सुद्धा प्रॉपर चालेल. या रोबोटच्या समोर जर प्लास्टिकच्या वस्तू आहेत, त्या मोठमोठे कागदाचे गोळ्या आहेत किंवा इतर काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण झाडूने काढू शकतो इझिली किंवा आपल्या हाताने आपण उचलून ठेवू शकतो, तर त्या उचलून ठेवाव्या लागतात. कारण की त्या गोष्टी याच्या सक्शन फंक्शनमध्ये तेवढ्या चांगल्या प्रकारे तो सक नाही करू शकत, तो अडकतो आणि स्टॉप होतो. त्यामुळे बारीक बारीक गोष्टी जर असतील, केस वगैरे किंवा धूळ, तर तो शोषून घेतो आणि क्लीन करतो. पण अगदी हार्ड ऑब्जेक्ट्स जे असतात ते तो शोषून घेऊ शकत नाही. मॉपिंग करताना जसे आपण हाताने लादी पुसतो किंवा व्हॅक्युम क्लीनर वगैरे मध्ये सुद्धा मॉपिंगचे फंक्शन येतात, तर तशा प्रकारे हा रोबोट अजिबातच लादी पुसत नाही. तो असं एक एक रेश करत जातो. जरी त्याचा मॉप जरी असला की तो हाफ सर्कल आहे, तसा पूर्णच्या पूर्ण ओढून तो मॉपिंग करत नाही. तर ती एक फंक्शनॅलिटी आहे जी मला याची आवडलेली नाही आहे की पूर्ण तो असा एकदम आपण लादी पुसतो स्वतः तसा तो काही लादी पुसत नाही. त्यामुळे डीप क्लिनिंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी हा रोबोट अजिबातच उपयोगाचा नाही. डीप क्लिनिंगची फंक्शनॅलिटी त्याची आहे, त्यामुळे जास्त डीप क्लिनिंग करताना तो जास्तीत जास्त प्रमाणात आजूबाजूची धूळ शोषून घेऊ शकतो, पण लादी तशी पुसू शकत नाही. सो मॉपिंगसाठी हा रोबोट तेवढ्या उपयोगाचा नाही आहे, ते तुम्हाला हातानेच करावं लागेल. त्याचबरोबर हा जो रोबोट आहे त्याच्या हाईट पेक्षा थोडी हाईट जर एवढी जास्त असेल ना, त्या ठिकाणी तो इझिली जातो. पण जसं की आपलं बेड खाली आहेत किंवा कपाट आहेत ज्याची हाईट एकदम या रोबोटपेक्षा तेवढीच आहे सपोज, तर त्याच्या खाली हा जाऊन स्वच्छता करत नाही.
तर तो एक दुसरा ड्रॉबॅक आहे की त्याचे सेन्सर्स, त्याला फिक्स्ड हाईट आहे, त्यानुसारच तो जातो आणि क्लीन करतो. सो आमच्या सुद्धा घरामध्ये बेड खाली वगैरे तो जात नाही, पण सोफ्याखाली तो इझिली जातो. तर या काही गोष्टी आहेत. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की रोबोट आहे तर तो कम्प्लिटली ह्युमनला रिप्लेस करेल, माणसांना रिप्लेस करेल, तर असं अजिबातच नाही आहे. आपली कामं आपल्याला करावीच लागतात. किती काही रोबोट आले, काय आलं, भांडी घासायला डिशवॉशर आलं, तरी आपल्याला रिप्लेसमेंट नाही आहे. ती आपली कामं जी आपण आपल्या हातांनी करतो, ती जी स्वच्छता आहे ती वेगळीच. पण जर तुम्ही जसं आमच्यासारखे आहात की हाऊस हेल्प इथे अजिबातच मिळत नाही, घरं मोठमोठी आहेत आणि रोजच्या रोज क्लीन करावी लागतात, स्वच्छता ठेवावी लागते, ऑफिस वगैरे सगळं सांभाळून, तर तशा लोकांसाठी हा रोबोट परफेक्ट आहे. दिवसातून तुम्ही 2दा त्याला लावून तो पूर्ण तुमचं घर क्लीन करून देऊ शकतो. त्याला याच्यासोबत एक ऍप येतं, त्या ऍपमध्ये तुम्ही टायमिंग लावू शकता की त्याने किती वाजता चालू व्हायचंय, कसं क्लिनिंग करायचंय, मॅप असतं त्या कोणत्या रूममध्ये तुम्हाला क्लिनिंग करून हवंय. तर तुम्ही तो स्वतःहून आपला त्याचे डॉक आहे, त्या डॉकवरून तो निघणार, त्या रूममध्ये जाणार, सगळीकडे क्लिनिंग करून घेणार आणि पुन्हा त्या डॉकवरती येऊन तो त्या डॉकवरती पुन्हा येऊन लागणार. तर अशी त्याची सिस्टम आहे. त्यामुळे तुम्ही घरात जरी नसाल तरी त्याला चालू करू शकता, चालू करून जाऊ शकता. नाईटली सुद्धा तुम्ही झोपायला गेलात आणि तुम्हाला साफसफाई करायची असेल तर तुम्ही चालू करून ठेवू शकता. खूपच जास्त डिस्टर्बिंग असा त्याचा आवाज नाही आहे. तर मंडळी, हा होता रोबोरॉक Q8 Max आणि त्याचा व्हिडिओ मी बनवला आहे तुमच्यासाठी खास. जे लोक आमच्यासारखे परदेशात वगैरे राहतात किंवा नोकरी करतात, ज्यांना घरामध्ये साफसफाईसाठी हाऊस हेल्प ठेवता येत नाही, तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे. गावी सुद्धा आपल्या खूप मोठमोठी घरं असतात आणि बरेचदा आपल्याला त्रास होतो त्या घरांना साफ करायला. तर त्या ठिकाणी सुद्धा जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही असा रोबोरॉक नक्कीच आणू शकता. कचरा काढून लादी पुसणारा हा रोबोट तुम्ही नक्कीच आणू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, जेणेकरून कोणालाही अशी वस्तू घरात आणायची असेल तर त्याचा काय नक्की उपयोग होतो हे त्यांना सुद्धा समजेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.